कसं बघतंय बघा हे मस्तपैकी फोटो याचा काढला आणि आपण यात्रेला गेलो. यात्रा होती सासरवाडीची, त्यामुळं मस्तपैकी तिकडे 4-5 दिवस आपली सुट्टीच होती. 4 दिवसाच्या सुट्टीमध्ये 4 दिवस यात्रा असते. मस्तपैकी एन्जॉय केला. कारण काय किती जर स्ट्रेस घेतला तर तिथंच आहे. सासरवाडी माझी आहे भिकवडी खुर्द, विटानेवरीजवळ. नाथांची यात्रा त्यांच्या गावात सगळ्यात मोठी यात्रा असते. नाथांचं दर्शन घेतलं आणि आपण म्हटलं आता जराशी यात्रा एन्जॉय करायची. फॅमिलीला घेऊन गेलो होतो. मस्तपैकी समर्थाला आमचा बसवलं, प्रत्येक खेळामध्ये बसवलं. पण साहेब फर्स्ट टाईम असल्यामुळे भ्यायला लागले. सगळ्यामध्ये गेले, बसले तिकीट काढून, पण काय कशातच खेळले नाही. फर्स्ट टाईम असल्यामुळं एन्जॉय फक्त तेवढ्यापुरताच. आणि तिथं एक स्कीम आहे की तिथं प्रत्येकाला तोटं वाजवतात. फायर चालू होतं. फॅमिलीसोबतचा टाईम खूप एन्जॉय झाला. गर्दी जास्त नव्हती, फर्स्ट डे असल्यामुळं. फोटोशूट वगैरे झालं. पाहुणे पण जास्त नव्हते. तिथं हे बगाडाचं पण दिसलं. बगाडाचं नवसाच्या बाळांसाठी हे बगाड असते. आणि हे पुढे जे दिसते ते माझे सासरेच आहेत. यात्रा खूप सुंदर प्रमाणात आपल्या भागात, म्हणजे एवढी यात्रा छान होती. 4-5 दिवसाची यात्रा, ना भांडण ना तंटा, एकदम नियोजनबद्ध कार्यक्रम. मस्तपैकी यात्रेचं नियोजन होतं. त्याच दिवशी होता कार्यक्रम अघोरीचा. अघोरी लोकांचा शो होता, तो पण एकदम मस्त असा झाला. एक नंबर, म्हणजे पैसा वसूल शो होता. सगळे म्हणजे 2-3 ठिकाणी झाला, त्यामुळे मस्त वाटलं. आणि कार्यक्रम पण सुंदर होता. संध्याकाळ लेट झाल्यामुळं आपण टेरेसवर झोपलो होतो. गावचं लोकेशन एक नंबर असल्यामुळं खूप भारी वाटत होतं. सकाळ सकाळी स्वामीनी पण उठून खेळायला आली. नवीन चेहरा असल्यामुळं स्वामीनी कोणाला हात लावून देत नव्हती, पण लहान मुलांसोबत खेळत होती. लहान मुलांचा दंगा एक नंबर चालला होता. एन्जॉयमेंट अशी होती की त्याला लिमिटच नाही. अनलिमिटेड एन्जॉयमेंट पोरांची तर चाललेली. तिथून पुढं आल्यानंतर हा रथ, या रथाचं सगळ्यात महत्त्वाचं काम होतं. आणि इथल्या मंडळाने हा एवढा मोठा हार आणला होता घालण्यासाठी. रथ पूर्ण गावात फिरतो आणि समर्थाला रथातही करायचं होतं. समर्थाला पाय घालायचं होतं, त्यामुळे समर्थाला इथं वर दिलं. इथं प्रथाच आहे. समर्थाला घालून झालं, समर्थाला आला रडायला. दंगा एवढा होता की त्याला लिमिट नाही. भावांनो, या चुलीवचं मटण खायला. हे बघा, चुलीवचं मटण करायला सांगितलं ना, आमची बायको गेली पाण्यात बसा. बारकीच हो, लय मोठी येतं. मेरे को डर नाही लागता म्हणत बसली. ती झाल्यानंतर फॅमिली टाईम म्हणत फोटो सगळ्यांचं काढलं. हे आपण असा फोटो काढल्यावर लागली वरडायला, असं का धरायला आला. असं नाही म्हटलं, मला काय नाही फरक पडत. त्यानंतर हे ऑर्केस्ट्रा बघायला गेलो आम्ही, घरातल्यासनी सोडून. हे काय म्हटले, मस्तपैकी बघत बसलो. तिथनं पुढं मग आपलं लईच वेळ झाला, वाजलं ती 1. म्हटलं चला बाबांनो, घरको जाणे काय, 2 दिवस झाले इकडंच आहे. तर रिक्षावाल्या आजीने तोपर्यंत रामराम करायचा होता त्यांना. या रिक्षावाल्या आजी आहेत बघा ना, कराडमधल्या फेमस. या चाललेल्या आता 2-3 दिवसाची सुट्टी. आमच्या सासऱ्यांची सख्खी बहीण नांदगावात असते त्या, आणि त्या आता चाललेल्या. त्यामुळे पोरं सगळी म्हटली ते आम्हाला एक राऊंड मारून आणा. त्यांना राऊंड मारून आणून त्या गेल्या. आणि आम्ही परत मग पुन्हा एकदा तमाशाला. तमाशा झाला दिवसभर आणि संध्याकाळी कुस्त्यांचा मैदान होतं मस्तपैकी. तिथं मग माऊली जमदाड्यांसोबत एक फोटो काढला, देवा थापासोबत एक फोटो काढला. आणि घरी आल्यानंतर हे लहान मुलांच्या छोट्या छोट्या छान छान गोष्टी चालू केल्या, त्यांचं ऐकलं. आणि समर्थराजांनी गाडीवाले आपल्या इथं आलेले, गेले सलग 1-2 वर्ष झालं ते येते. समर्थ गाडीत बसत नव्हतं, समर्थची आई बसायची गाडीत समर्थला घेऊन. पण यावेळेस असं झालेलं, एवढी पोरं असताना समर्थानं कोणाला बसूनच दिला नाही. आपण की गाडी आहे म्हणत तोच बसला. बसा म्हटलं, काकासने जेवून बी दिलं नाही, काहीच नाही. रात्री तासभर झिंगवलं काकाला त्यानं, मला गाडीतच बसायचं. त्यांचं आवडलं ना, आम्ही गेलो मग लोकनाट्य बघायला, तमाशा बघायला. भावांनो, हे सगळे सविस्तर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनल आहे, ते सगळ्यांनी सविस्तर व्हिडिओ बघा. हे लोकनाट्य लोककला बघण्यासाठी आपण गेलो होतो. गर्दी वगैरे काय एवढं म्हणजे
भांडणं तंटाचा काय संबंधच नाही इकडे या गावात. एवढं मोठी गावं असून एवढा पैसा असून काय नाही. सगळा कार्यक्रम हा निर्विघ्न निर्विवाद पार पडला जातोय. हेच सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. जे पैसे आपण गावानं खर्च केले ते पैशाचा पुरेपूर वापर करून घेतला जातोय. त्यामुळे ते एक चांगलं आहे. आणि ह्या भागातली माणसं पण तशी बरीच आहेत म्हणायला पाहिजे. छान आहेत माणसं, सुंदर आहेत माणसं, स्वभाव त्यांचा चांगला आहे. आणि सगळी गावातली बऱ्यापैकी लोक सोनं चांदी आणि वेल एज्युकेटेड क्लास 1 क्लास 2 ऑफिसर्स, शिक्षक. हे गाव भिकवडी खुर्द हे गाव हे शिक्षकांची भिकवडी म्हणून ओळखलं जाणारं गाव म्हटलं जातं. बऱ्यापैकी घरटी शिक्षक अगोदर होते तिथं. आता काय क्लास 1 क्लास 2च्या पोस्ट निघाल्या, त्यामुळे ते आता बऱ्यापैकी ऑफिसर्स लेवलला पण आहेत तिथं. रात्री लय लेट झाला त्यामुळं सकाळी काय व्हिडिओ केला नाही. आपण परतीच्या प्रवासाला निघालो होतो. आणि हे लोकेशन शिवणीपासून वांगीला जातानाचं एक नंबर लोकेशन आहे. इथं सगळे झाडच असल्यामुळं हा एक 400-500 मीटरचा एरिया एक नंबर. ऊन असू दे काय असू दे, इथं थंडच लागणार असं वातावरण आहे. इथं वानर गँग आपली वाट बघत असल्यावर बसलेली. जसं गाडीचा हॉर्न वाजला तशी सगळी वानर गँग फरार झाली. समोरचं ते बघतच राहिलं. परतीचा प्रवास चालू झाला होता, कारण 4-5 दिवस आपण तिकडेच होतो. घरातले सगळे कामं ठप्प ठेवून आपण तिकडे गेलेलो, त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर घरात पोचायचं होतं. आणि ह्या कार्यकर्त्यांनी डायरेक्ट गाडी आडवी झाली. लातूर साईडला अशी माळ घातली जाते पाडव्याच्या निमित्ताने, ती घेऊन आलेली. आणि हा बड्डेसाठी माझ्या मिसेसने मला गिफ्ट दिलेला पांढरा शर्ट. ह्यावेळेस बड्डे करायची इच्छा नव्हती, 2 वर्ष झालं करतच नाही शक्यतो मी. पण ह्यो भाऊ माझा मला सोडत नाही. ह्यो काय जर झालं तर केल्याशिवाय थांबत नाही. आणि जगप्रसिद्ध मसरवाले यावेळेस आले होते, त्यांनी पण माझ्यासाठी भरपूर काय केलेलं आहे. फॅमिलीसोबतचे फोटो काढले, वडिलांसोबतचा फोटो काढला आणि आपला व्लॉग इथंच थांबवला मित्रांनो.